जितेंद्र आह्वान के फोटो को चप्पल मारकर भाजपा ने किया आंदोलन। सायंस सर्कल पर भाजपा नेता विजय पगारे के नेतृत्व में जूता मारो आंदोलन किया गया, जहां पर भारतीय जनता पार्टी के नेताओं और कार्यकर्ताओं ने एनसीपी शरद पवार गुट के नेता जितेंद्र आह्वान के खिलाफ नारेबाजी करते हुए आह्वान के फोटो को चप्पल मारकर आंदोलन किया। भाजपा नेताओं ने आंदोलन के दौरान जानकारी देते हुए कहा कि जिस तरह आह्वान ने बाबा साहब अम्बेडकर के फोटो को आंदोलन के दौरान फाड़ा है, उसे वे कतई बर्दाश्त नहीं करेंगे। भयंकर गुणास्पद कृत्य काल जितेंद्र आव्हाडजींनी केलेलं आहे आणि आज तुम्ही बघाल तर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे परमपूज्य व्यक्ती आपली आमचा पुजतो ज्या व्यक्तीला आपण देव मानतो ज्या व्यक्तीला त्यांनी आज फोटो फाडून जे कृत्य केलेलं आहे, मला वाटतं ही लांछन त्यांनी लावलेली आहे पक्षावरती आणि शरद पवारांवर सुद्धा की अशी माणसं तुमच्या पक्षात तुम्ही ठेवता ही किती घाणेरडी गोष्ट आहे। त्याला लाखवरून बाहेर काढायची गोष्ट वेळ आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीकडनं आज आम्ही सगळे लोक जमलेलो आहोत तिकडे हा निषेध व्यक्त करतोय आणि मला वाटतं अशा घाणेरड्या व्यक्तींना राजकारणातून इमिडिएट बाहेर जाण्याचं कर्तव्य आहे त्यांचं। त्याला आज एकही रुपयाचं काम उरले नाहीये म्हणून ते जातीवाद निर्माण करतायत। प्रत्येक गोष्टीमध्ये आज मुस्लिम हिंदू म्हणजे भीम बांधव यांच्यामध्ये मुद्दाम काहीतरी जुनी गोष्टी काढून त्यांच्या एक निर्माण करून एक खेद निर्माण करून त्यांना असं वाटतंय की आपण राजकारण करतोय, पण राजकारण असं होत नसतं। राजकारण लोकांची कामं करून होतात। तुम्ही असा घाणेरडा व्यक्ती तुम्ही ठेवलाय पक्षामध्ये, त्या लवकरात लवकर काढा म्हणजे तुमची पक्षाची इमेज आणखी चांगली होईल। अर्धे लोक तुम्हाला ऑलरेडी सोडून गेलेले आहेत, उरलेले तुमचे आहेत 2-5 लोक, त्यांना सांभाळा। हा संपलेला पक्ष आहे तुमचा आहे, पण अशा घाणेरड्या कृत्यामुळे तुम्ही वाटतं की राष्ट्रवादी प्रवर्तक शरद पवारवरती आम्हाला वाटतंय की त्यांची पण अशीच एक विचारसरणी आहे की काय। तर मला वाटतंय की हा निषेध आमचा जो आहे हा इमिडिएटली त्यांच्यावरती तरी पक्ष सोडावा त्यांनी आणि त्यांना अटक व्हावी हा आमचा निषेध आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पावन झालेली महाड येथील भूमी जिथे अस्पृश्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी पहिली क्रांतीभूमी ती आहे की सगळ्या अस्पृश्यांना तिथे 14 तळ खुले करून दिले। त्याच वर्षी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली 25 डिसेंबर रोजी सर्वप्रथम मनुस्मृतीच्या पहिल्या पानाचं दहन केलं। आपण सगळ्यांना माहीतच असेल की त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते दहन केलं आणि काल त्या पावनभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार स्वयंघोषित नेते स्वतःला बहुजनांचे नेते समजणारे त्यांनी एक अपमानजनक एक असे कृत्य केलं की त्यांनी याच्या एवढा सगळं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला। आपल्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो की त्यांचे कार्यकर्ते वारंवार सांगत होते की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे। त्या माणसाला स्टंट करण्यामध्ये एवढा रस होता की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो देखील फाडण्यामध्ये थोडाही विलंब नाही केला आणि फोटो फाडल्याच्या नंतर बोलतो तो फोटो चुकून फाडला। अरे तुमचे कार्यकर्ते म्हणत होते फोटो फाडला, फोटो नका फाडू, तरी तुम्ही फोटो फाडत होते। त्यावेळी तुमचा स्वाभिमान कुठं होता, त्यावेळी तुमचे विचार कुठं होते, त्यावेळी स्वतःला पवार साहेबांच्या विचाराचे मानसपुत्र समजणारे स्वयंघोषित नेते जितेंद्र आव्हाड बडवा या व्यक्तीला त्यावेळी का नाही कळालं पवार साहेबांचे विचार बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे। पवार साहेब बोलतात की फुले शाहू आंबेडकरांचे विचार, त्यावेळी त्यांना का नाही कळाले। पवार साहेब या व्यक्तीला तुम्ही तुमच्या विधानसभेमधून काढणार का, याचा राजीनामा घेणार का, नाही घेतला तरी या ठिकाणी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार साहेब आणि आमदार प्रसाद लाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली सायन येथील भाजप जनपद संपर्क कार्यालयामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून मोर्चा काढला आणि इथं जितेंद्र आव्हाड सारख्या निर्लज्ज व्यक्तीचा निषेध केला। आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब ही महाराष्ट्राची अस्मिता नसून देशाची अस्मिता आहे। आपण कशा प्रकारचा निषेध नोंदवला गेला? आम्ही त्यांचे जोडे मारून नोंदवलं गेला। त्यांच्या चपलांनी महिलांनी त्यांच्या चपलांनी त्यांचं स्वागत केलं, असं स्वागत केलं की एक घाण लागलेल्या चपलांनी त्याच्या तोंडावर चपला मारल्यात। त्यांचे बघा फोटो मध्ये बघा गाढवाच्या तोंडावर जितेंद्र आव्हाडाचा फोटो आहे। त्याची मनुस्मृती आज त्यांची मनस्थिती काय झालीये, त्यांची मनस्थिती काय झालीये, हा जोपर्यंत त्यांना अटक होणार नाही, जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेणार नाही, पवार साहेब स्वतः आंबेडकरी चळवळीतलं त्यांना
विचार आहेत असं ते म्हणतात, असे ते ढोंग करतात सातत्याने. जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेणार नाही आणि हे सरकार अटक करणार नाही तोपर्यंत आमचा हा मोर्चा, हा निषेध हा चालूच. कामगार मोर्चाच्या वतीने मोठ्या प्रमाणात या बेशिस्त लायकी नसलेल्या माणसाचा जो त्यांनी आज बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे, आमच्या कामगार मोर्चाच्या वतीने, भाजप कामगार मोर्चाच्या वतीने आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि पूर्ण ताकदीने आम्ही त्यांना मध्ये टाकण्याचा शासनाला आम्ही विनंती करू का कुठल्याही परिस्थितीमध्ये हा माणसाला अटक झाली पाहिजे, याच्यावर कारवाई झाली पाहिजे, जे पुढे कुठल्याही व्यक्तीची अशी हिंमत होऊ नये की बाबासाहेबांचा फोटो पाडण्याची हिंमत किंवा बाबासाहेबांबद्दल अपशब्द बोलण्याची हिंमत होऊ नये. अशा प्रकारचा हा कामगार मोर्चा पेटून उठलेला आहे आणि यातले काही परिणाम, त्यांच्यावर मोठे परिणाम या माध्यमातून त्यांना भोगावं लागेल. परत एकदा आमच्या सगळ्या भाजप कुटुंबाच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो, धिक्कार करतो. धिक्कार असो, धिक्कार असो. जितेंद्र आव्हाड सारखा नेता जो नेहमी याच जातीवाद तेढ निर्माण करतो, प्रत्येक जातीमध्ये भेदभाव निर्माण करतो आणि असं करतो की जेणेकरून देशाला त्रास होईल. आणि कालचं कृत्य तर अतिशय विपरीत कृत्य होतं, जे त्यांनी घृणात्मक कृत्य होतं. हे असं करणं अपेक्षित नव्हतं आणि मी सन्माननीय जे सोकॉल नेते करतात शरदचंद्रजी पवार साहेबांना मी आवाहन करतो की तुम्ही जितेंद्र आव्हाड सारख्या असा कृत्य करणाऱ्या माणसाला विधानसभेवरनं काढून टाका. आणि भारतीय जनता पार्टी मुंबईकडनं मागणी आहे की याचा मागणी आहे आणि आम्ही तीव्र निषेध करतो या संदर्भात की त्यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि अॅट्रॉसिटी त्यांच्यावर पडलेलीच आहे आणि तोच कारवाई करण्यात यावी ही भाजप मुंबईकडनं अपेक्षा आहे. निश्चितच हा निषेधच आहे. मला सांगा, जितेंद्र आव्हाडजींना एकच प्रश्न विचारतो, प्रत्येक वेळी संत महंत प्रत्येक वेळी त्यांचा अपमान करत राहिले, हे कितपर्यंत चालू आहे? तुम्ही एक लोकनेते आहात, लोकातून निवडून आलेले एक प्रतिनिधित्व आहात, तुम्हाला हे शोभतं का? पहिलं तुम्ही हे लक्षात ठेवा. संपूर्ण भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा, पुरुष मोर्चा सर्वांनी आंदोलन छेडलेले. जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा एक व्यक्ती शांत बसणार नाही. आणि मला सांगा जितेंद्र आव्हाडजी, आपण नेहमी भाषणात शेवटी काय म्हणता? जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अहो, ज्यांनी भारताचं संविधान लिहिलं असं राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, हे तुम्हाला माहितच आहे, तुमचा अभ्यास असेलच. मग प्रत्येक वेळी नेहमी स्टंटबाजी का करता? राजकारण का करता? प्रत्येक वेळी नेहमीच आम्ही नेहमी बघत आलो की तुम्ही नेहमीच प्रत्येक वेळी प्रत्येकाची छेडछाडणी करता आणि त्याच्यानंतर दिलगिरी सुद्धा व्यक्त करता. अहो, हे कितपर्यंत राहणार? हे आम्ही सहन नाही करणार. संपूर्ण भारतीय जनता पार्टी याचा निषेध करतोय, निषेध आणि तीव्र निषेध करतोय. आणि त्यांना आमची अशी मागणी आहे की त्यांना अटक ही झालीच पाहिजे, आता आणि आताच. जय हिंद, जय महाराष्ट्र.